नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये थंबनेल पाहिलं असेल, आपण अतिशय महत्त्वाचा विषय आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, तेच म्हणजे सोयाबीनचा विमा. यात चर्चा चालू आहे शेतकऱ्यामध्ये की मला 25% तर पडला होता, 25% तर सरसकट होता, पण आता 75% मला पडला. तुम्हाला पडला का? हा विषय भरपूर गावामध्ये चालू आहे. तर त्याकरताच मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. नेमका विषय काय आहे, तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तर यामध्ये विषय काय आहे बघा. जे 75% आहे विमा, हा तुम्हाला भेटला का नाहीये ते पण आपण इथं माहिती घेऊया. अगोदर पहा, 25% तर सरसकट होता, परंतु त्यापैकी पण काही काही शेतकऱ्यांना राहिलेला आहे विमा पडण्याचा. भरपूर असे 99% शेतकऱ्यांना विमा पडलेला आहे. 25%, फक्त 1% जे आहे ते शेतकरी बाकी आहेत. तर 1% कोण कोण वगळलंय, ज्यांचे विमा रिजेक्ट झालाय किंवा काही काही जणांचे आधारला बँक लिंक नाहीये, त्या शेतकऱ्यांचा विमा तो रखडलेला आहे. तर तुम्हाला जर विमा पडलेला नसेल तर आधी चेक करा आपल्या आधारला बँक लिंक आहे का. लिंक केली तर तुम्हाला लगेच ते राहिलेला 25% म्हणजेच सुरुवातीचाच 25% तुम्हाला पडून जाईल. नंतर आता हा 75%चा, तर 75% विमा हा तुम्हाला का पडलेला नाहीये, तर सध्या मित्रांनो हा 75% सोयाबीनचा विमा तर जास्त शेतकऱ्याला पडलेलाच नाहीये. तर माझ्या गावामध्ये मी 500 विमा भरलेला होता. तर या 500 विमापैकी फक्त 13 जण त्यामध्ये पात्र झालेले आहेत. 13 जणाला विमा हा सोयाबीनचा 75% पडलेला आहे. आणि जे कापसाचा विमा आहे ती जास्त शेतकऱ्याला पडतंय. जे कापसाचा विमा ज्या भरपूर शेतकऱ्यांचा अजून पण राहिलेला आहे, तर तो विमा पडल्यानंतर पण हा शेतकरी काय म्हणतो की मला सोयाबीनचाच विमा पडलेला आहे 75%. त्याच्याने चालू आहे, चर्चा चालली की ते प्रत्येक शेतकरी विचारायला येतो मला की मला सोयाबीनचा विमा पडला नाही, या शेतकऱ्याला पडला, त्या शेतकऱ्याला पडला, असंच चालू आहे. चर्चा होत चालली आहे. परंतु आधी तुम्ही काय करा, जेव्हा विमा पडतो तेव्हा तुम्ही तुमच्या बँकमध्ये स्टेटमेंट काढल्यानंतर तिथं तुम्हाला रब्बी खरीप ते कळेल तोच विमा पडलाय का. आणि ज्या शेतकऱ्या म्हणतोय की मला पडलाय, मी त्या शेतकऱ्याला बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर त्यांचा विमा चेक केला की त्यांनी विमा नेमका भरलेला कोणता होता आणि सोयाबीनचा विमा पडला त्यांना कसा. तर त्यांना जे मी चेक केलं तर त्यांच्या नावावर फक्त कापसाचा विमा भरलेला होता आणि त्यांच्या घरच्यांच्या नावावर विमा होता, ते सोयाबीनचा विमा होता. तर विमा पडला त्यांना कापसाचा आणि तो शेतकरी काय म्हणू लागला, मला विमा पडला सोयाबीनचा. तर अशा प्रकारे सोयाबीनचा विमा तर खूप कमी, या महिन्याच्या शेवट तारखेपर्यंत विमा पडण्याची शक्यता आहे, जो राहिलेला उर्वरित 75%. आणि कापसाचा विमा ज्या ज्या शेतकऱ्याचा पडलेला नाहीये त्यांचे जे आहे तक्रार करायला आपल्या कृषी कार्यालय जायचंय, तालुक्याच्या किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी. तिथे गेल्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर तुमचा ह्याच महिन्यात विमा पडून जाईल. तर तुमचा कापसाचा पडला नसेल तर ते प्रॉब्लेम करा, आणि जे सोयाबीनचा आहे त्याची तुम्ही घाई करू नका. तो विमा या महिन्याच्या शेवटपर्यंत पडू शकणार आहे आणि याची कुठे तक्रार करायची गरज नाही, काही नाही. हा विमा पण सरसकट आहे 75%. तर काही शेतकऱ्याला पडलाय तर ते मागं पुढे होऊ शकतं. तर ते पडलायच म्हणून असं नाहीये, इथं दाखवतोय इतक्या शेतकऱ्याला पडलेला आहे. तर असे भरपूर शेतकरी राहिलेले आहेत. थोड्या शेतकऱ्याला पडलाय, तर आपल्याला काळजी करायची गरज नाहीये. सरसकट होणार आहे 75% पण. आता घोषणा होत आहेत. तर मित्रांनो, तुमची ही शंका मिटली असेल तर तुम्ही अशी अफवा करू नका की मला पडला आहे. आधी विचार करा की तुम्हाला कशाचा पडलाय, आपण विमा कशाचा भरला होता. जिथे विमा भरला आपल्या जवळचे सेंटरवर जाऊन विचारा की मला विमा कशाचा पडला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती घेऊन आलो होतो. भरपूर शेतकऱ्यांना शंका आहे की त्याला पडलाय मला नाही. ही शंका भरपूर शेतकऱ्याला आहे. आपण हा शेतकरी असाल तर आपल्याला पण असं वाटत असेल तर आपण हा व्हिडिओ तुम्ही पण समजून घ्या आणि इतर शेतकऱ्यापर्यंत पण नक्की पोहोचू द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.